नमस्कार सगळ्यांना। आज पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओच्या भागामध्ये। तर आज मी बनवते फ्लावर आणि मसूरची भाजी। मसूर हे मी 7-8 तास पाण्यात भिजवून घेतलेले आहेत आणि फ्लावर पण चांगले साफ करून बारीक कापून घेतले। आता त्यामध्ये घातलंय पाणी धुण्यासाठी। इकडे गॅसवर पातेलं तापत ठेवलंय आणि त्यामध्ये घातलेलं मी 2 पळ्या तेल। आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातलाय मी कांदा बारीक चिरलेला। गॅस मी मीडियमच ठेवलेला आहे। ब्राऊन कलर येईपर्यंत मी कांदा परतून घेते तेलामध्ये। कांदा आपला परतून झालेला आहे। आता हे वरून घालते मी वाटण, अद्रक, लसूण आणि कच्चा खोबरा असा तो घेतलेला आहे मी वाटणामध्ये। आता हे वाटण पण 2 मिनिटं आपण असंच परतून घेऊ या तेलामध्ये। थोडा कढीपत्ता घालते मी। आता एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय। टोमॅटो पण त्यामध्ये असं हलवून घेऊ थोडा वेळ। आता वरून घालते मसाले, गरम मसाला, हळद आणि हा घरगुती आमचा लाल तिखट आहे। आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊ पहिल्यांदा। गॅस मीडियमच ठेवून मी हे सगळं करते। आता घालू आपण थोडं चवीनुसार मीठ। तर आता फोडणीवर आपण भाजी घालू। एक मिनिट असं खालवर करून घेते म्हणजे आपल्या सर्व भाजीला हे मसाले लागले पाहिजेत। आता वरून घालते मी शिजण्यासाठी थोडं पाणी। आता मी पाणी घातल्यानंतर वरून ठेवते 5-7 मिनिटांसाठी झाकण आणि त्यावर सुद्धा पाणी ठेवलंय गरम। 5-7 मिनिटं झालेली आहेत। आता उघडून बघू आपण। थोडी खालवर करून घेते, बघू आपण पहिल्यांदा आपले मसूर शिजलेत का। तर मसूर शिजायला जास्त काही वेळ नाही लागत, मस्त शिजलेले आहेत मसूर आपले। आता जे आपण ताटात पाणी ठेवलेलं ना गरम करण्याकरिता ते घालू त्यामध्ये, कारण थोडा रस्सा पाहिजे म्हणून। तर आता आपण झाकण न ठेवता अशी थोडी उकळी काढून घेऊ। 2-3 मिनिटं अशी मस्त मी परत भाजी शिजवून घेतलेली आहे आणि आता आपली भाजी तयार आहे। तर घालते वरून कोथिंबीर। आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा।